नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंना वंदन, माझ्या मातापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयस्थ भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करते आणि आता बोलायला सुरुवात करते। 6वा अध्याय आपला गीतेचा चाललेला आहे। प्रथम 10 श्लोक म्हणते। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ षष्ठोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। यं सन्न्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव। नैह सन्न्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन। आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते। योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते। उद्धरेदात्मनात्मानमात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः। बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः। अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः। शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः। ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः। सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बन्धुषु। साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशेष्यते। योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः। एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः। आत्मसंयम योग असं ह्या 6व्या अध्यायाचं नाव आहे। 6व्या अध्यायाची सुरुवात आपण केली होती। 5 श्लोक आपले झाले होते। अतिशय महत्त्वाचा असा श्लोक मागच्या वेळेस आपण पाहिला होता। उद्धरेदात्मनात्मानं आत्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः। म्हणजे आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे आणि आपणच आपले मित्र असतो आणि आपणच आपले शत्रू असतो। हा केवढा मोठा विचार भगवंतांनी आपल्याला दिलाय की आपण नेहमी काय करत असतो, आपल्या जीवनामध्ये जर काही वाईट घडलं, जर काही चुकीचं घडलं तर आपण दुसऱ्याला दोष देत असतो। त्यामुळे त्यांनी असं सांगितलंय की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। पै महाराज म्हणतात ना, ते पण वाक्य किती अगदी बरोबर आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार। असंच इथे म्हटलंय की तूच तुझा मित्र आहेस आणि तूच तुझा शत्रू आहेस। मग आता त्याच्या पुढचा जो श्लोक आहे ह्याच विचाराचं जास्त स्पष्टीकरण करणारा असा हा श्लोक आहे। बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः। अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। म्हणजे ज्या जीवात्म्याने मन व इंद्रिये यासही शरीर जिंकले आहे। बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः म्हणजे इंद्रिय त्याच्या ताब्यात आहे, शरीर त्याच्या ताब्यात आहे, त्याचा संयम आहे सगळ्या गोष्टींवर। मग त्या जीवात्म्याचा तो स्वतःच आपणच आपला मित्र असतो। म्हणजे जो संयमी असतो, ज्याच्यात हे आतापर्यंत योगारूढाचे जे आपण गुण बघितले ते सगळे गुण ज्याच्याकडे असतात तो आपणच आपला मित्र असतो। आणि जो संयमी नसतो
जो इंद्रियांच्या अधीन गेलेला आहे, जो तामसी आहे, ज्याच्याकडे इंद्रिय संयम अजिबात नाही आहे, ज्यांनी शरीर जिंकलेलं नाही आहे, मन जिंकलेलं नाही आहे, असा जो पुरुष असतो तो मात्र शत्रूप्रमाणे आपलेच शत्रुत्व करत असतो. स्वतःचा शत्रू असतो तो, मनावर जर संयम नसेल तर. असा इतका साधा आणि सोपा अर्थ याचा, पण अवघड ह्याच्यासाठी आचरण करण्यासाठी अतिशय अवघड असा श्लोक आहे हा, पण अर्थ मात्र सोपा आहे. मग त्यांनी सांगितलंय की थोडक्यात इंद्रियांचा जो स्वामी तो स्वतःचा बंधू, आणि जो इंद्रियांचा दास झालाय तो स्वतःचा शत्रू. म्हणजे आता त्यांनी उदाहरण दिलं आहे की दारूचं व्यसन काही जणांना लागलेलं असतं, आणि मग ते कसं अगदी घरादाराचा नाश होतो त्यांच्यामुळे, मुलाबाळांकडे दुर्लक्ष होतं, सगळं काही त्या माणसाचं अधःपतन त्या एका व्यसनामुळे होतं. म्हणजे मग काय होतं, तो स्वतःचा शत्रू झाला ना. त्याला कोणी तिथे दुसऱ्यांनी ते व्यसन लावलंय का? त्याचाच त्याच्या इंद्रियांवर संयम नसल्यामुळे, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या मनावर संयम नसल्यामुळे तो त्या दारूच्या किंवा कुठल्याही व्यसनाच्या अधीन जातो, आणि तोच त्याचा शत्रू होतो, असं सांगितलंय. म्हणजे रजोगुणी आणि तमोगुणी माणसे स्वतःच्या इंद्रियांचे दास असतात. म्हणून परमार्थामध्ये नेहमी आपल्याला सांगतात की सत्वगुण वाढवायला पाहिजे. हे 3 गुण तर प्रत्येकामध्ये असतात. या 3 गुणांशिवाय कोणीही नाही आहे, माणूसही नाही, वस्तूही नाही, कोणीही नाही. सगळ्यांना म्हणजे या प्रकृतीमध्ये जे जे काय आहे ते या 3 गुणांनी बनलेलं आहे. सत्व, रज, तम हे गुण नाही असा माणूसच नाही आहे. परंतु हे तमोगुण कमी करायचा, मग थोडा रजोगुण वाढेल, मग रजोगुणही कमी करायचा आणि सत्वगुण वाढवायचा. म्हणजे ते गुण दबले जातात, पूर्णपणे नाहीसे होत नाहीत, पण निदान ते सत्वगुणाचा प्रभाव जास्त झाल्यानंतर रजोगुण आणि तमोगुण हे आपोआप दबले जातात, आणि मग सात्विक माणसाचा प्रभाव त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर पडतो, आणि मग तोच आपला आपण मित्र होतो. सगळं काही चांगलं घडतं ना त्याच्या आयुष्यामध्ये, मग तो आपणच आपला मित्र होतो, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे आणि सत्वगुणामुळे काय होतं, अनुशासन लागतं माणसाला, शिस्त लागते, त्याचा आस्तिक्य भाव वाढतो, त्याची श्रद्धा वाढते, त्याचं वर्तन संयमी होतं. आणि अशी माणसे जी असतात ना ती पापभीरू असतात, ती सहसा वाईट कृत्य करायला धजावत नाहीत. एक प्रकारचे पापभीरूपणा त्यांच्याकडे असतो, आणि अशी माणसे इंद्रियांना वश न होता इंद्रियांचे स्वामी झालेले असतात, आणि व्यसनांना तर ते अजिबात बळी पडत नाहीत. म्हणजे हे गुण ज्याच्याकडे असतील तो स्वतःचा मित्र असतो, आणि जो व्यसनी असतो, जो ज्याचा संयम नसतो, तो मात्र स्वतःचा शत्रू असतो. आता पुढे जाऊन यांनी आत्म्याची 3 रूपं आपल्याला सांगितलेली आहेत, की प्रत्येक मानवी जीवामध्ये आत्म्याच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. एक आहे प्रत्यगात्मा, दुसरा आहे जितात्मा, आणि तिसरा आहे अनात्मा. मग हा प्रत्यगात्मा म्हणजे कोण? तर प्रत्यगात्मा म्हणजे अतिशय शुद्ध आत्मा, ज्याचं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन ऐकलं होतं. चैतन्य स्वरूप निर्गुण आत्मा म्हणजे प्रत्यगात्मा. अनेक उपनिषदांमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. दुसरा आहे जितात्मा. जितात्मा हा कसा असतो? देह, मन, इंद्रिये यांच्यासह संयुक्त राहतो. म्हणजे तो देहामध्ये असतो, त्याच्याकडे मन आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, हे सगळं जरी त्याच्याकडे असलं तरी सुद्धा तो या सगळ्यांना वश होत नाही, आणि समाधी योगाद्वारे निजरूपामध्ये स्थित राहतो. असा हा जितात्मा असतो. तेच पुढे आता आपल्याला येणार आहे तो श्लोक, जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. तर हा जितात्मा, त्याला जितात्मा आणि जीवनमुक्त असंही म्हटलं जातं, आणि हाच योगारूढ असतो. म्हणजे ज्याचा संयम आपल्या सगळ्या इंद्रियांवर आहे, जो स्वतःचा मित्र आहे, त्याला जितात्मा असं म्हणतात. आणि अनात्मा म्हणजे काय? तर स्वतःला देह मानतो. म्हणजे आपण बसतो त्याच्यामध्ये की आपलं काय अजून अशी उन्नती झालेली नाही आहे की मी ब्रह्म आहे, मी अजून स्वतःला माझा देहच समजते, या देहामध्ये मी आहे. देहामधल्या मीची ओळख थोडी शाब्दिक आपल्याला आता झालेली आहे, परंतु त्याची अनुभूती काही अजून आलेली नाही आहे. त्यामुळे अनात्मा हा कसा असतो? स्वतःला देह मानतो, इंद्रिये मन यांच्या अधीन राहतो.
म्हणजे वरीलपैकी प्रत्यगात्मा म्हणजे परमात्मा, जो निर्विकार आहे, जो तटस्थ आहे, आणि जो जितात्मा असतो तो मात्र आपला बंधू आहे, आणि जो अनात्मा असतो तो मात्र शत्रू आहे. असं वर्गीकरण त्यांनी इथे केलं आहे. मग इतकं सुंदर उदाहरण दिलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी की मानवाची अवस्था कशी असते म्हणे, तर नळीवर बसलेल्या पोपटासारखी अवस्था असते. आता एक पारधी आहे, त्या पारध्याला पोपट पकडायचा आहे, तर तो काय करतो, एक विशिष्ट प्रकारची नळी त्या झाडावर लावतो. ती नळी अशी आतून पोकळ असते, म्हणजे एक नळी असते, त्याच्यावरून जी नळी असते ती पोकळ असते, म्हणजे त्या, आणि त्याला असे दोन झोक्यासारखं दोन दोऱ्या बांधलेल्या आणि ते झाडाला लटकवलेलं असतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी इतकं सुंदर वर्णन केलं की आपल्या डोळ्यापुढे ते चित्र, आता मी काही प्रत्यक्ष ती नळी कधी पाहिली नाही, पण जे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये ऐकलंय, वाचलंय, त्याच्यामुळे माझ्या डोळ्यापुढेच ते उभं राहतं की असा तो झोक्यासारखा बांधलेला आहे ती नळी झाडाला, आणि त्याच्यावर पोपट येऊन बसतो. पोपट येऊन बसल्याबरोबर काय होतं, ती नळी अशी गोल फिरते, आणि तो पोपट पायाचा चवडा त्यांनी पक्का धरलेला आहे त्या नळीला, आणि तो उलटा होतो. पण तो उलटा जरी झाला तरी तो ती नळी काही सोडत नाही. त्याला काय वाटतं, ही नळी जर मी सोडली तर मी पडून जाईल, मी मरून जाईल. आता त्याला खरं तर पंख आहे, तो पडला तरी उंच भरकन आकाशात उडू शकतो की नाही, परंतु नाही, बंधन, अशा प्रकारचं बंधन त्याला वाटतं, आणि तो काही ती नळी सोडत नाही. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे की जैसी ते शुकाचेनी अंग भरे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तरी तेणे उडावे परीन पुरे मनशंका, वायाची मानपिळी अटुवे हिये आवळी, टिटांतू नळी धरुनी ठाके, म्हणे बांधला मी फुडा, ऐसिया भावनेची या पडे खोडा, की मोकळी या पायांचा चवडा गोवी अधिके, की मी पडून जाईल, मी जर पायाचा चवडा सोडला माझा तर मी पडून जाईल आणि मी मरून जाईल, अशी भीती त्याला वाटते. म्हणून अजून अजून घट्ट ते पाय तो त्याला त्या नळीला बांधून ठेवतो. ऐसा काजे विणा आतुडला, ते सांगपा काया आणिके बांधला, मग नोसंडी जरी नेला तोडून अर्धा. म्हणजे ह्या संसाराचं बंधन आपल्याला पण इतकं पक्कं आहे की त्यांनी सांगितलं तो पोपट इतका त्या नळीला पकडून ठेवतो, आणि त्या पोपटाला कोणी ओढून जरी नेलं तरी तो काही ते सोडत नाही. म्हणजे तोडून अर्धा नेला तरी सुद्धा तो ते पायाचा चवडा काही त्याचा सोडत नाही. म्हणजे मी खरोखर बांधला गेलो आहे अशा कल्पनेच्या खोड्यात तो सापडतो, आणि मग मोकळा असलेल्या आपल्या पायांचा चवडा अधिकच गुंतवतो. याप्रमाणे विनाकारण अडकलेल्या त्या पोपटाला दुसऱ्याने कोणी बांधले आहे काय, त्याचा स्वतःचा चवडा त्यांनी इथे केलाय ना, तो सोडू शकतो स्वतःला. अशा स्थितीत त्याला ओढून अर्धा तोडून जरी नेला तरी तो काही केल्या नळी सोडित नाही. मग पुढचं अतिशय महत्त्वाचं आहे, त्यांनी सांगितलंय की प्रपंचातील मानवाचे असेच होते. संकल्परूपी नळीला तो इतका घट्ट पकडून ठेवतो, आणि संकल्प सोडला तरच आत्मोद्धार आहे, तरच मोक्ष आहे. परंतु माणसाला उलटेच वाटते, त्याला वाटते की नाही, मी जर हे सोडलं तर मी मरून जाईल, मी पडून जाईल. म्हणून मानवाने आत्म्याला जाणून आत्मोद्धार करावा, असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. अतिशय सुंदर असं पोपटाचं उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे. उपनिषदामध्ये असं सांगितलंय की मानवाचे 3 जन्म होतात. पहिला जन्म होतो तो मातेच्या गर्भातच होतो. दुसरा जन्म प्रत्यक्ष जन्म, जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. आणि तिसरा जन्म त्यांनी सांगितला आहे की पूर्ण आयुष्य समाधानाने भोगून पुत्रावर सगळा भार टाकून तो जेव्हा आपलं शरीर टाकतो तेव्हा जेव्हा त्याला पुनर्जन्म मिळतो तो त्याचा तिसरा जन्म आहे, असं सांगितलेलं आहे. म्हणजे जीव जो अशी ही साखळी आहे, म्हणजे ही जन्म मृत्यूची साखळी अशा प्रकारे चाललेली असते. मग जोपर्यंत आत्मविद्या प्राप्त करत नाही तोपर्यंत शरीररूपी पिंजऱ्यातच राहतो आणि जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहतो. म्हणजे बंधनातून सुटायचं कसं असं आपल्या जर मनात आलं असेल तर आत्मज्ञानाशिवाय या जन्ममृत्यूच्या साखळीतून कोणीही सुटलं नाही.
प्रत्येक जन्मामध्ये आधी व्याधी भयंकर यातना भोगाव्या लागतात. संसारातील हे सगळे विषय मिथ्या असतात. त्यापासून विरक्त झालेला जो ज्ञानी असतो तोच आत्मतत्व विचाराने मुक्त होऊ शकतो. म्हणजे हे जे आपलं तत्वज्ञान सांगितलेलं आहे हे आपली मोक्षाला जाण्याची शेवटची पायरी. आत्मज्ञान मिळालं की माणूस मोक्षाला जातो. म्हणजे देह आणि प्राण यांचा वियोग हेच मरण. आणि तो जो चिदात्मा असतो, जो आपण पाहिला कोण प्रत्यगात्मा असतो किंवा जितात्मा असतो, त्याला मात्र अशा प्रकारचा देह आणि प्राण यांचा वियोग झाला तरी सुद्धा त्याला काहीही त्याचं वाटत नाही, कारण तो मोक्षापर्यंत पोचलेला असतो. आणि हाच आत्मानात्म विवेक असून यालाच आत्मानात्म विवेक, आत्म आणि अनात्म, आत्मा आणि अनात्मा, आत्मा कोणता अनात्मा कोणता याचा विवेक ज्याच्याजवळ आहे त्याला आत्मानात्म विवेक असं म्हणतात. शब्दसुद्धा कसे आहेत बघा, अवघड. मानवाने सत्वगुण धारण करावा आणि जितात्मा होण्यासाठी नित्य प्रयत्नशील राहावे. आता या जितात्म्याची म्हणजेच योगारूढाची, आपण योगारूढ योगी बघतोय ना आपण, हा योगारूढाची सगळी लक्षणं आहेत. आणि जितात्मा म्हणजेच योगारूढ आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून त्याची विशेष स्थिती काय असते, त्याची लक्षणं कुठली आहेत. आता प्रत्येक वेळेस आपण लक्षणं बघितली आहेत. स्थितप्रज्ञाची लक्षणं झाली, कर्मयोग्याची लक्षणं झाली, ज्ञानी पुरुषाची लक्षणं, आपल्याला कर्मसन्यासाची लक्षणं झाली. सगळी आपण 3, 4, 5 दुसरा अध्याय हे सगळं बघितलं. आता ह्या 6व्या अध्यायामध्ये ह्या योगारूढ जो असतो त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. मग आता 7वा आणि 8वा श्लोक. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. पंखा लावा, गरम होत आहे. लावले ना, थोडा मोठा करा. हे अर्जुना, लक्षणं दिलेली आहेत इथे. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः. शीत उष्ण सुख दुःख वगैरे मध्ये, तसेच मान अपमान यात ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती पूर्णपणे शांत राहतात, विकाररहित असा तो असतो. आणि अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. छान सांगितलंय. आता ही लक्षणं पुढे अनेक अध्यायांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शीतोष्ण सुखदुःखेषु, मानापमान म्हणजे मान अपमान दोन्ही सारखंच ज्याच्यासाठी आहे, शीत उष्ण ज्याला सारखं आहे, सुख दुःख ज्याला सारखं आहे. आपण बघितलं होतं ना दुसऱ्या अध्यायामध्ये, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो, लाभ हानी हे सुद्धा ज्याच्यासाठी सारखं आहे. तशीच ही सगळी लक्षणं आहेत आणि यालाच योगारूढ असं म्हणतात. मग याचं अंतःकरण कसं असतं, ज्ञान विज्ञान यांनी तृप्त झालेलं असतं, विकाररहित असतं, हा जितेंद्रिय असतो. आणि दगड माती सोने म्हणजे काय दिलं इथे, समलोष्टाश्म कांचनः, म्हणजे दगड माती सोने ही ज्याला एक वाटतात असा योगी युक्त म्हणजे भगवत प्राप्ती झालेला असे म्हटले जाते. आता दगड माती सोने सारखीच वाटतात याचा अर्थ असा नाही आहे की तो सोने देऊन माती घेईल. व्यवहारामध्ये काही आपण जसं वागायचो तसंच वागतो, ज्याच्या ठिकाणी ज्याला मान द्यायचा आहे त्याला तसाच देतो. मग किती सुंदर यांनी समजावून सांगितलंय बघा की दगड माती सोने सारखीच वाटतात. याचा अर्थ काय की ही केवळ शास्त्रीय दृष्टी आहे, व्यावहारिक नाही. शास्त्रकार म्हणतात की सारे विद्युत अणू सारखेच असतात. विद्युत अणू हे सगळे सारखे असतात, मग कुठल्याही पदार्थातले असो. आणि त्या दृष्टीनेच योगी ही वेगवेगळ्या गुणधर्माच्या वस्तूतील समानता पाहतो. योगी त्याच्या आतलं तत्व पाहतो, बाहेरचं आवरण तो पाहत नाही. आणि शास्त्रज्ञांच्या दृष्टीने आता हिरा आणि कोळसा दोन्ही एकाच जातीचे आहेत,
दोन्ही कार्बनच आहे, हिऱ्यामध्ये पण कार्बन आणि कोळशामध्ये पण कार्बन. पण म्हणून काय असा कोणी शास्त्रज्ञ आहे काय की जो अंगठीमध्ये कोळसा बसवेल आणि शेगडीमध्ये हिरे टाकून पेटवेल? दोन्ही सारखंच आहे ना, मग टाका शेगडीमध्ये हिरे, असं कोणी करेल का? म्हणजे काही काही लोक याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने काढतील की असं कसं काय म्हटलंय, असं थोडी का वागता येतं व्यवहारात. तर त्यांनी सांगितलं व्यवहारामध्ये असं वागायचंच नाही आहे, हा शास्त्रीय दृष्टिकोन लक्षात ठेवायचा आहे. आणि हे सगळं काय आहे तर वेगवेगळ्या गुणधर्माच्या वस्तूतील समानता पाहणे, असा हा योगी पाहत असतो. म्हणजे शास्त्रज्ञांना ते समान दिसत असले तरी तो योग्य त्या स्थानीच त्या वस्तूंचा वापर करतो. त्याचप्रमाणे योग्याची दगड माती सोने समान आहेत ही दृष्टी शास्त्रीय असते. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की वस्तू कितीही विविध असली तरी सुद्धा तत्वतः ती एकाच मूलद्रव्याच्या आहेत. वस्तू कितीही वेगवेगळ्या वरून दिसत असल्या तरी सुद्धा त्या तत्व ज्याला समजलं ना, आत्मतत्व त्याच्यासाठी मात्र हे सगळं समान असतं. म्हणजे त्यांनी सांगितलंय शास्त्राचं जे संशोधन आहे ते योग्याचं दर्शन असतं. आता बघा कळलं, हे वाक्य तर फार सुंदर आहे की शास्त्राचं जे संशोधन आहे ते योग्याचं दर्शन असतं, आत्मदर्शन त्याला होत असतं आणि म्हणून त्याला सगळ्या वस्तू ह्या समान दिसत असतात. आता असेच हे गुण पाहताना आपण पाहूया आधी जितात्मन. योग्याचा पहिला सद्गुण आहे आत्म्याची स्वाधीनता. जितात्मन म्हणजे काय, त्याचा आत्मा त्याच्या स्वाधीन असतो. हे या महात्म्याचं पहिलं लक्षण आहे. त्यांनी स्वतःला जिंकलेलं असतं. ते म्हणतात की आयुष्यात जगावर विजय मिळवणे एक वेळ सोपे असते, पण स्वतःवर विजय मिळवणं फार अवघड असतं. माणसाने आपले मन जिंकणे अवघड आहे. ज्याचे मन आणि बुद्धी लोककल्याणार्थ स्थिरावली त्याने स्वतःला जिंकले. सेवा धर्म फार छान सांगितलंय. सेवा धर्म, सेवेसाठी, लोककल्याणासाठी जर एखादं कार्य आपण हातामध्ये घेतलं तर त्या कार्यामध्ये मला लाभ होईल का मला हानी होईल, का मला इतकं मिळेल का मला तितकं मिळेल, हा विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही. कारण सेवा म्हणूनच हे कार्य स्वीकारलेलं आहे आणि लोककल्याणार्थ केलेलं आहे. त्यामुळे असा जो असतो तो जितात्मन असतो. लोकहितासाठी रत असलेले अवघे महात्मे जितात्मन असतात. जितात्मना म्हणजे आपले अंतःकरण जिंकणारा होय. ज्ञानोबांनी अशा महात्म्याच्या संदर्भात सकळ कामोपशांता असा सुंदर शब्द वापरलेला आहे. मग यांनी उदाहरण या ठिकाणी दिलंय, एक उपनिषदातलं नचिकेताचं उदाहरण दिलेलं आहे. नचिकेत, त्याची कथा इथे सांगतात की वाजश्रवा ऋषी होते. गौतमाच्या वंशामध्ये, गौतम ऋषींच्या वंशामध्ये वाजश्रवा नावाचे एक प्रख्यात ऋषी होऊन गेले आणि त्यांचा पुत्र अरुण, त्यांचा पुत्र उद्दालक आणि या उद्दालकाचा पुत्र आहे नचिकेत. तर ह्या उद्दालक ऋषींनी एकदा असं ठरवलं की आपण यज्ञ करायचा. म्हणजे ते सगळेच जण यज्ञ करत होते आणि कायम अन्नदान त्यांच्या त्या वाडवडिलांची परंपरा होती. कायम अन्नदान करायचे ते, म्हणूनच त्यांना वाजश्रवा असं नाव मिळालेलं होतं. वाज म्हणजे अन्न आणि श्रव म्हणजे त्याच्या दानाने प्राप्त झालेलं यश. छान अर्थ आहे. असे ते वाजश्रवा होते आणि त्यांच्या परंपरेमध्ये त्यांच्याच मुलं, त्यांची मुलं अशी. तर हा उद्दालक नावाचा पुत्र, उद्दालकाचा नचिकेत. तर या उद्दालकाने काय केलं, यज्ञामध्ये दान करायचं ठरवलं, सर्वस्वाचं दान. म्हणून उद्दालकाने अनेक गायी दान दिल्या, अनेक धन धान्य सगळं दान दिलं. आणि हे सगळं कोण बघत होतं, त्याचा छोटा मुलगा, तरुण असलेला मुलगा नचिकेत नावाचा, तो हे सगळं बघत होता की आपले वडील दक्षिणा देतात, आपले वडील गायी दान देतात. हा वयाने लहान जरी असला तरी बुद्धिमान होता आणि आस्तिक होता. तर त्याच्या असं लक्षात आलं की दानात दिलेल्या ज्या गायी आहेत त्या सगळ्याच काही धष्टपुष्ट नाही आहेत,
काही गायी अशा म्हाताऱ्या झालेल्या, दूध न देणाऱ्या अशा आहेत. मग ह्यांचा काहीच उपयोग नाही, मग अशा गायी दान देण्यात काय अर्थ आहे, असा ह्यांनी विचार केला या छोट्या मुलांनी. आणि अशा दानाने वडिलांना सुख मिळणार नाही, उत्तम लोकही प्राप्त होणार नाही, असा विचार नचिकेताच्या मनात आला. आणि अशा निरर्थक दानाने दात्याला नरकादी नीच लोक प्राप्त होतात. म्हणजे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, दान कसं द्यावं. दान हे सत्पात्री दान द्यावं. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट नको आहे म्हणून आपण दुसऱ्याला दिली आणि आपण मी दान केलं, तर हे अतिशय चुकीचं आहे. दान म्हणजे सत्पात्री दान करावं, की ज्याला त्याची गरज आहे आणि ज्याच्याकडून उपकाराची परतफेड कधीही होणार नाही, अशा व्यक्तीला दान द्यावं. असं आता पुढे आपल्याला सात्विक दान, राजस दान, तामस दान ते सगळं येणारच आहे. तर त्यामुळे त्यांनी काय केलं, आपल्या पित्याला सावधान केलं. आणि नचिकेताच्या मनात आलं की आपण वडिलांना सांगावं की बाबा तुम्ही हे काय करताय, यजमानाने सर्वस्वाचे दान करायचे असते, आपणही त्या सर्व. आणि त्याला असं वाटलं की आपल्या बाबांनी सर्वस्वाचं दान केलंय, मग आपण पण त्याचाच एक भाग आहोत, आपण पण त्यांचा पुत्र आहोत. मग तो वडिलांना विचारतो की बाबा तुम्ही मला कोणाला दान दिलंय, असं तो नचिकेता आपल्या वडिलांना विचारतो. पिताजी, मीही आपले धनच आहे, तेव्हा आपण मला कोणाला देणार आहात. उद्दालकाला थोडासा रागच येतो आधी की हा असं काय विचारतो, ते दुर्लक्ष करतात. परंतु 2-3 वेळा जेव्हा हा मुलगा हाच प्रश्न विचारतो तेव्हा उद्दालक ऋषी चिडतात आणि ते म्हणतात, जा, मी तुला मृत्यूला दान दिले, असं सांगतात. आता हा उद्दालक खरं तर हे संतापाच्या भरात बोललेले असतात, परंतु पित्याचे वचन असत्य होऊ नये असं नचिकेताला वाटतं. आणि नचिकेत हा यमाकडे जायला निघतो. तो आपल्या वडिलांचा पुत्र असतो आणि शिष्यही असतो, ते त्याचे गुरु पण असतात त्याचे वडील, आणि उत्तम शिष्य असतो, तो उत्तम मुलगा असतो. म्हणजे त्यांनी इथे सांगितलंय की 3 प्रकारचे पुत्र असतात म्हणे, की एक मध्यम, अधम आणि एक उत्तम, असे 3 प्रकारचे पुत्र असतात, शिष्य असतात, पुत्र असतात. आज्ञेची वाट न बघता जो तत्परतेने कार्य पार पडतो तो उत्तम पुत्र आहे. की आपल्या बाबांना हे हवं आहे ते त्यांनी मागण्याच्या आधीच ज्यांनी दिलं तो उत्तम पुत्र. आणि जो आज्ञा मिळाल्यानंतर करू कधीतरी असं जो करतो टंगळ मंगळ, तो मध्यम प्रतीचा पुत्र किंवा शिष्य. आणि तिसरा जो आहे तो गुरुचे मनोरथ माहीत असूनही, त्याची आज्ञा मिळालेली असूनही जो कार्य करत नाही तो मात्र अधम शिष्य आहे किंवा अधम पुत्र आहे. का नचिकेता हा उत्तम पुत्रामध्ये याची गणना होत होती. आणि हा उत्तम शिष्य पण होता आपल्या वडिलांचा, आणि पित्याचे शब्द खरे व्हावे असं त्याला वाटलं. जरी क्रोधाच्या भरामध्ये ते बोललेले असले तरी सुद्धा त्यांच्याकडून असत्य भाषणाचा त्यांना दोष लागू नये असं त्याला वाटतं. आणि तो म्हणतो आपल्या वडिलांना, पिताजी, आपल्या पितामहांनी पूर्वजांचे आचरण पाहिले आहे आणि आजही श्रेष्ठ पुरुषांचे आचरण आपण पाहतच आहात. कोणीही असत्य बोललेलं नाही आहे, त्यामुळे आता तुमचं हे वचन मी असत्य होऊ देणार नाही, तर मी यमाकडे जाणार. आणि तो जातो, परंतु यमाच्या दारी जातो. आणि यमाच्या दारी गेल्यानंतर यम बाहेर गेलेले असतात आणि नचिकेताला हे कळतं. मग ते परत येईपर्यंत काहीही त्यांच्याकडनं स्वीकारायचं नाही, कारण की ते मालक घरात नाही आहेत. त्यामुळे तो नचिकेताचा दृढ निश्चय, तिथेच तो 3 दिवस अन्न पाणी न स्वीकारता यमराजाची प्रतीक्षा करत बसून राहतो. मग यमराज ज्यावेळी परत येतात त्यावेळी त्यांची पत्नी त्यांना सांगते की अहो, दारामध्ये एक अतिथी आलेला आहे आणि तो बिना अन्न पाणी घेता 3 दिवस बसून राहिलेला आहे, तुम्ही आधी त्याचं आदरातिथ्य करा. आणि मग हे सगळं ऐकून धर्ममूर्ती यमराज त्याच्याजवळ जातात, त्याला पाद्य अर्घ्य देऊन त्याची पूजा करतात आणि म्हणतात, हे ब्राह्मण, काय हवंय आपल्याला? आपण एवढे 3 रात्रीपर्यंत माझ्या घरी येऊन बसलात, अन्नाचं सेवन केलं नाही, काही नाही, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 3 वर देतो. यमराज खुश होऊन जातात आणि यमराज म्हणतात की तू 3 दिवस एवढा माझ्या दारामध्ये थांबलास, काहीही अन्नपाणी सुद्धा घेतलं नाही, तर तुला मी 3 वर देतो, माग तुला मागायचे तर.
मग पहिला वर तो मागतो. नचिकेत म्हणतो, हे मृत्यूदेवा, गौतम वंशातील माझे पिता आहेत. हे आपण उदाहरण कशासाठी बघतोय? जितात्मनं, की ज्यांनी आत्म्याला आपल्या स्वाधीन केलेला आहे, असा हा कोण आहे? नचिकेता. आणि मग तो म्हणतो की तू पहिला वर तो असा मागतो की हे मृत्यूदेवा, गौतम वंशातील माझे पिता उद्दालक यांनी क्रोधाच्या आवेशात मला आपल्याकडे पाठवले. मग त्याच्यामुळे काय झालं? आता ते अशांत झाले आहेत, त्यांना वाईट वाटतंय आता. तर तुम्ही मला पहिला वर असं द्या की ते क्रोधरहित व्हावेत, शांतचित्त व्हावेत, संतुष्ट व्हावेत, आणि मी ज्यावेळी तुमची अनुमती घेऊन घरी जाईन तेव्हा ते माझ्याबरोबर पूर्वीप्रमाणेच व्यवहार करावेत, असं मला वाटतं. हा पहिला वर मागितला. मग दुसरा वर मागितला यमाला नचिकेतानी अग्निविद्या, की स्वर्गामध्ये म्हणे किंचितही भय नसतं, तिथे मृत्यूरूप आपण नसता. स्वर्गातल्या देवांना काही मृत्यू नाही ना, ते अमर आहेत. मग स्वर्गात वार्धक्याचे भय नाही, भूक आणि तहान यावर मात केली जाते, दुःख नाही आहे तिथे. मग स्वर्गातील लोक आनंद उपभोगतात. मग हे सगळं कशामुळे होतं? तर हे सगळं अग्निविद्या त्यांना प्राप्त आहे. म्हणून तुम्ही मला ती अग्निविद्या द्या, असं तो म्हणतो. की ती अग्निविद्या मला सांगा, मी आपल्याजवळ हा दुसरा वर मागतो. मग यमराजाला खूप आश्चर्य वाटतं की कोणतेही भौतिक सुख न मागता नचिकेताने जे 2 वर मागितले त्यातून त्याची अलौकिक बुद्धिमत्ता त्यांच्या लक्षात येते की हा मुलगा किती बुद्धिमान आहे. अर्धा तास झाला आहे. हा मुलगा इतका बुद्धिमान आहे, आणि त्याच्यावर ते प्रसन्न होतात आणि ती अग्निविद्या ते नचिकेताला देतात, त्याचं रहस्य उलगडून सांगतात. आणि मग त्यालाही खूप आनंद होतो. आता तिसरा वर मागायचा. मग ते म्हणतात की ठीक आहे, आता मी तुला ही अग्निविद्येचं रहस्य सांगितलेलं आहे, आता तिसरा वर तुला कुठला देऊ ते तू सांग. त्यावेळी नचिकेत म्हणतो की काही जण असे म्हणतात की मृत माणसाचा आत्मा राहतो, आणि काही जणांच्या मते तो राहतच नाही. मग खरे काय घडते ते मला आपल्याकडून उपदेश रूपाने समजावून घ्यायचे आहे. म्हणजे केवढा हुशार हा मुलगा की हा मृत्यूचं रहस्यच विचारतो त्यांना, की मृत्यू झाल्यानंतर काय घडतं नेमकं मला सांगा, तिथे आत्मा असतो का नसतो. काही जण म्हणतात असतो, काही जण म्हणतात नसतो, मग मला याचं रहस्य सांगा. मग नचिकेताचे हे विचार ऐकून यमराज थक्कच होऊन जातात. ते म्हणतात हा बालक किती प्रतिभाशाली आहे, आणि इतक्या गोपनीय गोष्टी, इतक्या गुह्य गोष्टी ऐकून जाणून घेण्यासाठी हा उत्सुक आहे. परंतु आत्मतत्व हे केवळ अधिकारी व्यक्तीलाच सांगायचे असते. आत्मविद्याच आहे ना ही, मग ही फक्त अधिकारी व्यक्तीला सांगायची असते. मग यमराज त्याची परीक्षा घ्यायचं ठरवतात की आपण याची परीक्षा घेऊया, हा याच्यासाठी लायक आहे की नाही. मग या विषयाबाबतीत देवांनीही संदेह व्यक्त केला होता, कारण हा विषय अत्यंत सूक्ष्म आहे. ते सांगतात नचिकेताला की अरे हा विषय जो आहे तो अतिशय सूक्ष्म आहे, अवघड आहे, कठीण आहे, आणि तुला कसं समजेल, तू एवढा लहान आहेस. देवांनाही याच्याबद्दल संदेह होता. आणि आत्मज्ञानासंबंधी तू काही मला वर मागू नको, तू बाकी मला काहीही माग, मी तुला द्यायला तयार आहे, यमराज म्हणतात. परंतु नचिकेताने दुसरा कोणताही वर मागण्यास नकार दिला. नचिकेताची आणखी कठोर परीक्षा पाहण्यासाठी म्हणून यमराज म्हणतात, मी तुला काय देतो, मी तुला 100 वर्षाचे आयुष्य देतो, मी तुला पुत्र पौत्र गायी सगळं काही दे, असंख्य पशु, असंख्य हत्ती घोडे सुवर्ण, नंतर प्रचंड भूमीसहित मोठे साम्राज्य तुम्हाला मागून घे, सगळं काही मी तुला देतो. जितके वर्ष तुला जगायचं आहे तितके वर्ष तू जिवंत राहशील असा मी तुला वर देतो, पण ह्या आत्मज्ञानासंबंधी काही तुम्हाला विचारू नकोस. धन संपत्ती अनंत कालपर्यंत जगण्याची इच्छा हे सगळं काही तू या वराने मागून घे. पृथ्वीवरील श्रेष्ठ सम्राट हो. नंतर त्याला अनेक प्रकारचे सुवर्णमंडित रथ, स्वर्गातील चिरतरुण अप्सरा, त्या अप्सरांकडून तू सेवा घे. परंतु मेल्यानंतर आत्म्याचे काय होते हा प्रश्न काही तू मला विचारू नको, असं यमराज म्हणतात. परंतु हा मुलगा बघा केवढा इंद्रियजय ह्यांनी मिळवलेला असतो, आणि कुठलंही प्रलोभन त्याला वाटलं नाही, काहीही वाटलं नाही.
तो म्हणतो, नचिकेताचे अढळ वैराग्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. तो जराही स्वतःच्या भूमिकेपासून हलला नाही आणि तो म्हणाला, हे यमराज, हे सगळे भोग क्षणभंगूर आहेत, ते उद्यापर्यंत सुद्धा राहणार नाहीत, मला माहिती आहे. त्यामुळे त्यापासून प्राप्त होणारे सुख तेही क्षणभंगूरच आहे, ते घेऊन मी काय करू. मग तो म्हणतो की सुखोपभोग हे मानवाचे तेज कमी करतात. या तेजाशिवाय मानवाचे आयुष्य दीर्घ असले तरी असून नसल्यासारखेच आहे. त्यामुळे सुवर्णमंडित रथ, वाहने, अप्सरा, त्यांचे नाच गाणे हे सगळं तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा, मला काहीही नको. मनुष्य संपत्तीने आणि धनाने कधीही तृप्त होत नाही. माझ्या जीवन निर्वाहाला जितक्या जीवनधनाची आवश्यकता आहे तितके धन आपल्या दर्शनाने मला प्राप्त झाले आहे. दर्शन झालं ना साक्षात यमराजाचं त्याला. त्यामुळे तो म्हणतो की आता मला काहीही नको, मला मागण्यासारखा एकच वर आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान. मला फक्त तुम्ही आत्मज्ञान द्या, बाकी तुम्ही मला काहीही देऊ नका. बापरे. आणि मग असं ऐकल्यानंतर यमराज एकदम खुश होऊन जातात आणि ते नचिकेताला ब्रह्मविद्येचा उपदेश करतात. त्यांच्या लक्षात येतं की हा मुलगा याच्यासाठी पात्र आहे, याची पात्रता आहे, हा अधिकारी पुरुष आहे.